साधा सूक्ष्मदर्शी आहे. याचा उपयोग काय होतो? तर घड्याळ दुरुस्तीसाठी. बघा इथे आपल्याला याने बघितलं ते मोठे दिसते आकडे म्हणा किंवा घड्याळाचे जे बारीक-बारीक भाग असतात, खूप छोटे-छोटे असतात. ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. तर हे ज्यातनं स्पष्ट दिसू शकतात. हा साधा सूक्ष्मदर्शी. साधा सूक्ष्मदर्शी म्हणजे दुसरं काहीच नाही, हा बहिर्गोल भिंग आहे. पहा. तर याचा उपयोग काय आहे? घड्याळ दुरुस्तीसाठी साधा. आणि साधा सूक्ष्मदर्शीमध्ये बहिर्गोल भिंग किती असते? फक्त एकच असतात. आणि संयुक्त सूक्ष्मदर्शीमध्ये 2 असतात भिंग. संयुक्त सूक्ष्मदर्शीचा वापर आपण कशासाठी करतो? प्राणीपेशी, वनस्पती पेशी किंवा रक्त वगैरेचे नमुने तपासण्यासाठी. आता साधा सूक्ष्मदर्शीचा उपयोग काय आहे? मग इथे घड्याळ दुरुस्तीसाठी उपयोग. त्याच्यानंतर 0 ते 4 दरम्यान, आता 0 ते 4 डिग्री हे तापमान आलं तर एकच शब्द त्याच्याशी संबंधित आहे, पाण्याचे असंगत आचरण. ते आपण याला काय म्हणतात? आता पाण्याचे आणि आचरण हा शब्द दिलेच आहे. फक्त इथे एकच शब्द तुम्हाला टाकायचा आहे, असंगत. असंगत म्हणजे उत्तर काय येईल? पाण्याचे असंगत आचरण. झालं आहे. आता हा झाला ते 10 मार्काचा प्रश्न 2025चा. आता 2024चा प्रश्न पहा. रिकामी जागा. उष्णतेचे SI पद्धतीचे एकक काय आहे? तर SI पद्धतीमध्ये उष्णतेचे एकक जूल आहे. आता सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो. आता जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो खरं तर क्षितिजाच्या खाली असतो, पण आपल्याला दिसतो याचं कारण आहे प्रकाशाचे अपवर्तन. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रिकामी जागा हे कार्बोक्झिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे. क्रियात्मक गट कसं पाठ करायचं मी सांगितलं. कार्बोक्झिलिक आम्ल, आम्ल टाकलं म्हणजे काय काय जळते? तर तोंड जळलं, 2 डोळे जळले आणि हात जळले. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? COOH उत्तर यायचं. आता साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये कोणत्या भिंगाचा वापर होतो? ही साधा सूक्ष्मदर्शी आहे, मी सांगितलं आहे तुम्हाला. आणि हा फुगलेला आहे. मग इथे कोणत्या भिंगाचा वापर झालेला आहे? तर बहिर्वक्र. फक्त बहिर्वक्र उत्तर लिहायचं. आता पहा, रिकामी जागा या पद्धतीत वितळलेल्या कथीलचा थर धातूवर चढवतो. आता शब्द इथे कथील आहे, तर उत्तरात पण कथीलच राहणार आहे. आता कथीलचा थर दिला त्याला काय म्हणणार? कथिलीकरण. आणि कथीलचा थर आपण कशावर देतो? तांब्या आणि पितळ्यावर. त्याचं शरण होऊ नये म्हणून. तर उत्तर आहे कथिलीकरण. ठीक आहे. आता हा प्रश्न. सर्वात लहान आकाराचा अणू. आता सगळ्यात लहान आकाराचा अणू म्हटलं की HE लक्षात ठेवायचं. HE आकार लहान. आता कॅल्शियम कार्बोनेटचे सूत्र लिहा. आता कॅल्शियम कार्बोनेटचे सूत्र तुम्हाला माहिती आहे. कॅल्शियम काय आहे? संज्ञा Ca आहे. आणि कार्बोनेट गट कोणता आहे? CO3. इथे दोघांची संयोजन सारखी आहे. मग सूत्र झालं CaCO3. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. लक्ष ठेवा आणि पाठ करा. तर कॅल्शियम कार्बोनेटचं सूत्र इथे काय दिलेलं आहे? इथे CaCO3. आता कॅलरी मापीचा उपयोग काय होतो? आता कॅलरी मापी तुम्हाला दाखवते मी. बघा याचा उपयोग तुम्हाला कसा होईल समजते. एक सेकंद तुम्हाला कॅलरी मापी दाखवून देते. बघा ही कॅलरी मापी आहे. याच्यामध्ये तापमापी टाकल्या जाते आणि याच्यात बघा हे एक भांडं दिसतं आहे तुम्हाला आणि याच्यामध्ये आपण पाणी टाकलं आणि याच्यात हा जो आहे समजा हा लोखंडाचा गोळा आहे. हा आपण पाण्यात एकदम गरम केला आणि गरम करूनच्या पाण्यात म्हणजे गरम करून याचं तापमान वाढवलं आणि हा पण थंड पाण्यात टाकला. तर याच्यामध्ये आपण या पदार्थाचं काय मोजू शकतो? तर याच्यामध्ये आपण पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता मोजू शकतो. म्हणजे गरम वस्तूने जी आहे उष्णता किती शोषून घेतली आणि त्याला 1 डिग्री तापमान वाढवण्यासाठी किती उष्णता शोषून घेतली हे आपण याच्यात मोजू शकतो. याला म्हणतात पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता. तर कॅलरी मापन आपण कशाचा उपयोग हे करू शकतो? पदार्थाची विशिष्ट उष्माधारकताचं मापन करू शकतो. आता शेवटचा प्रश्न पहा. दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा. आता इकडे बघा सगळीकडे 2-2च ठिपके आहे. कुठेच 4 ठिपके दिसत नाही. इथे 2, इथे 2, इथे 2 म्हणजे सगळीकडे 2 ठिपके. याचा अर्थ आहे एकेरीच बंध आहे सगळीकडे. मग एकेरी बंधवाल्याला आपण काय म्हणतो? अल्केन. आता ह्याच्यात किती कार्बन आहे बघा? 1 आणि 2. मग 2 कार्बन म्हणजे इथेन. 2 कार्बनवाला इथ म्हणतो. आणि अल्केन असल्यामुळे दुसऱ्या नंबरवर मात्रा दिली. त्याचं नाव काय झालं? इथेन. काय नाव झालं? इथेन. तर याचं नाव काय लिहायचं तुम्हाला? इथेन. 2 कार्बन असल्यामुळे इथ लक्षात ठेवायचं आणि एकच बंध असल्यामुळे याच्या डोक्यावर एक मात्रा देऊन टाकायची आणि याचं नाव झालं मग इथेन. हे लक्षात ठेवा. ते जर असं असतं इथे कुठेतरी तुम्हाला 4 ठिपके दिसले असते. हे पहा इथे 4 ठिपके दिसले असते. हे 4 वाले दिसले असते. तर अशा वेळेस समजून जा इथे दुहेरी बंध आहे.
4 टिपके दिसले की समजून जा दुहेरी आणि सगळीकडे एकेरी म्हणजे 2च टिपके दिसले तर एकेरी बंध आहे. मग असं दिसल्याबरोबर कार्बन किती मोजा? 1, 2. 1, 2 वाल्याला काय म्हणतो आपण? इथ. आणि 2 टिपके दिसल्याबरोबर विल अँटी देऊन टाकायची, म्हणजे डोक्यावर टोपी मारायची याच्या आणि याचं नाव काय लक्षात ठेवायचं? इथिन. ठीक आहे. तर हे असं ओळखता आलं पाहिजे. ठीक. आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न पहा, जोड्या लावा. आता तुमचे अपवर्तनांक मी पाठ करून घेतले. हवाचा काय? 1.0003 म्हणजे 1.303 आहे. हां. बर्फाचा काय? 1.31. पाण्याचा काय आहे? 1.33. आता पाहिजे यांनी कशाचं विचारलं? पाण्याचं विचारलं. मग पाण्याचं उत्तर काय? 1.33. आणि अल्कोहोल विचारलं तर 1.36. अल्कोहोल म्हणजे दारू असते एक प्रकारची. ते पिल्याने 36चा, नवरा बायकोमध्ये कोणता आकडा आहे? ते 36चा म्हणजे 1.36 जर अल्कोहोल आलं तर. पण इथे काय विचारलं? पाणी. पाण्याचं किती आहे? 1.33.